एक नंबर वार्डामधील नरसिंग पाटलात नानगुडे गेले काही दिवस म्हणजे सरासरी 10-12 वर्षे ह्या रस्त्यासाठी लढतो आहे काय. पण हा रस्ता संपूर्ण झाल्यामुळं मर्यादित अडवला गेला आहे. पण 10 वर्षापासून सगळ्यांनी जागा ह्या रस्त्यासाठी दिलेल्या आहेत की म्हणजे 100 माणसाच्या सरासरी 100 सह्या घेऊन हा रस्ता मोकळा करण्यासाठी जागा पण दिलीत आणि जागा देऊन अगदी रस्त्यात त्या एका ठिकाणी जाऊन तिथं थांबला आहे. काय रस्ता कुठला आहे, कुठून हा रस्ता म्हणजे माहूर रस्ता ते ही रोड म्हणजे माहूर रस्ता. हा रस्ता म्हणजे सासवडवीर रस्ता रोड पहिला जुना रस्ता आहे. गाडी रस्ता नाही म्हणजे 3 साखळीचा रस्ता आहे, मोठा रस्ता आहे काय. आणि तो हा नवा रस्ता पुढं तयार झाल्यामुळं मागच्या रस्त्याला ती जाग्याचं हे केलं आणि सगळ्यांनी जागा देऊन बाबा हा रस्ता पुढे एक दोघा ठिकाणी बंद केला आहे. म्हणजे हा इशे त्यांचे पण अन्याय होऊन द्यायचं नाही, आमचे पण अन्याय होऊन द्यायचं नाही. मग आता हा 100 माणसाचा अडवणूक होत असेल 2 माणसाचा तर मग त्याची इशे दखल कशासाठी अडवणूक कशासाठी. काय तुम्ही पाठपुरावा कुणाकडे पाठपुरावा हा सगळ्या ग्रामपंचायतीकडे केला आहे, तलाठ्याकडे केला आहे, तहसीलदाराकडे केला आहे, मामलेदाराकडे केला आहे. वारंवार तिथे जाऊनसुद्धा ह्याची दखल घेतली जात नाही. आणि परिस्थिती अशी की लोकांना आता बारकी पोरं आहेत, एखादा दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी दवाखान्यात न्यायचं मग त्याला 1 किलोमीटर 2 किलोमीटरनी दवाखान्यात न्यायला लागते. परिस्थिती अशी. पण जाणून बुजून हा त्रासच देत असलं तर मग तो रस्ता मोकळा करायला नसला तर इशे सोडून द्यायचे. तिथे मालकीची लोक ज्याच्या जागेवर ते त्यांचं छप्पर घर बांधू शकतात ना. त्याचं निवारण त्यांचं नसलं, त्यांची जागा नसली द्यायची, रस्ता मोकळा करून नसला द्यायचा. बरोबर आहे ना. मग का जाणून बुजून बाबा ती एका माणसासाठी तुम्ही दोनदा एकाच माणसाला तुम्ही दोनदा टच करत असाल की तलाठी माणसाला सांगायचं बाबा त्याला सांगा की मुरुम काढा, त्याने अडचण केली आहे. मग ह्याच माणसामुळे अडचण होती का दुसऱ्या माणसामुळे अडचण होती ह्याची काय दक्षताच घेतली नाही हो. आता नक्की मागणी काय आहे तुमची? मागणी फक्त रस्ता मोकळा करून देणे काय. कोणाच्या अन्याय करून अन्याय करून द्यायचं नाही. रस्ता आम्हाला मोकळा करून देणार, त्यांचा रस्ता मोकळा होत नसला तर आम्हाला आमच्या जागेत आम्हाला घर बांधा मोकळं. कशाला मार्ग तो कोणाचे पण कोणाला बांधा मोकळं नाही कोण महत्त्वाचा विषय. परिस्थिती अशी सगळ्यांनी जागा दिली, जागा द्यायला मोकळं करा. एका माणसाला बाबा या लंगडी पांगली लोक असतात बाबा त्या माणसाला बाहेर पडायला गाड्या रस्त्याला लावा लागतात आणि आतमध्ये घरात यायला लागते. फक्त काय झाले लोकांना गंमत कशी की लोक काय करतात ह्या आळीची 1 नंबर वार्डातली असं सगळं म्हणजे ह्या लोकांनी परीक्षा बघितलेली झाली आहे.